बाबासाहेबांनी सुद्धा स्पष्ट सांगितलेलं होतं की या लोकांना प्रतिनिधित्व देत असताना कलम 335 नुसार जी गुणवत्तेचं धोरण आहे त्याच्याशी कुठलीही तडजोड करायची नाही. राज्याच्या यादीत नाहीत पण केंद्राच्या यादीत आहेत अशा जातींना सुद्धा राज्यात आरक्षण द्यायचं. मग याला पर्याय जर असेल तर मग प्रत्येक वेळी ओबीसीतल्या काही ठराविक जातींचं नुकसान होतंय किंवा ठराविक वर्गांना त्याचं नुकसान सोसावं लागणार आहे म्हणून मराठा समाजानं किंवा ओबीसीतल्या छोट्या जातींनी नुकसान का सहन करायचं याचा काहीतरी विचार होणार आहे का, हा खरा प्रश्न आहे. म्हणजे एक तर तुम्ही त्याला आरक्षण देण्यासाठी रिपोर्ट चुकीचा बनवलाय किंवा तुम्ही चुकीच्या पद्धतीनं समाजातल्या प्रगत लोकांना फायदा व्हावा म्हणून त्या आरक्षणाची क्रिमिलेअरची आर्थिक उत्पन्नाची मर्यादा वाढवायला लागलाय. जर 100% संविधान इम्प्लिमेंट करायचं ठरवलं आणि प्रत्येकाने एक्सेप्ट केलं की बाबा मी इथं पात्र नाहीये, मी इथं गेलं नाही पाहिजे, तर ते होऊ शकते. पण मानवी स्वभाव आहे, सगळ्याला फुकट पाहिजे, त्याला काय इलाज नाही. प्रत्येकाला वाटते मलाच मिळलं पाहिजे. मराठा आरक्षण म्हटलं की आपल्याला आठवतात लाखोंचे मोर्चे, आंदोलनं आणि मतभेद, वेगवेगळ्या विचारांना समर्थन करणारे वेगवेगळे गट. काही जण म्हणतात की आम्ही क्षत्रिय आहेत, आम्ही मराठा आहेत, आम्हाला आरक्षण नको आहे. तर काही जण म्हणतात आम्हाला आरक्षण हवं आहे पण फक्त मराठा म्हणून. तर काहींचं मत आहे की मराठा म्हणजेच कुणबी आणि कुणबी म्हणून आरक्षण मिळालं तरी चालेल. हे सगळं असताना आरक्षण तर हवं आहे पण ते कायदेशीर मार्गाने. मग मराठा समाज कायदेशीर लढाई लढतील का? तर हो, याचं उत्तर होय. प्रशांत भोसले सर हे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी आणि फुगीर ओबीसी आरक्षण फेरसर्वेक्षणासाठी कायद्याची लढाई लढत आहेत. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे माहितीही नसेल की असं कोणीतरी कुठेतरी आहे जे मराठ्यांसाठी, मराठा आरक्षणासाठी कायद्याची लढाई लढत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात त्यांच्याकडून, त्यांच्या शब्दात, त्यांच्या लढ्यासंदर्भात त्यांचे मनोगत. प्रशांत सर, आपलं खूप खूप मनपूर्वक स्वागत. नमस्कार. तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा असेल की ही जी मराठा आरक्षणाची लढाई आहे ही खरंच जातीयवादी आहे का संविधानिक आहे? आरक्षणाचा आणि जातीचा असा संबंध जोडता येणं शक्य नाहीये. कारण कुठलाही समूह ज्याला बाबा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या आधार देण्याची गरज आहे अशा प्रत्येक समूहासाठी आरक्षणाचे दरवाजे या देशाच्या संविधानानं उघडे केलेले आहेत. इंदिरा साहनीचा ज्यावेळी खटला आला त्यावेळी जातीचा रोल हा फक्त त्या समूहाचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासलं जावं, एक आयडेंटिफिकेशनची खूण म्हणून जातीकडे बघितलं गेलेलं आहे. त्यामुळं आरक्षण मागणारी जात इतर जातींचा द्वेष करते किंवा तिनं आल्याने इतरांचं नुकसान होणार आहे असा काही गैरसमज राजकीय फायद्यासाठी पसरवला जातो. परंतु आरक्षणाची लढाई ही एका सामाजिक उत्खननाची आणि एखाद्या गरजवंताला न्याय देऊन त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठीची संविधानिक प्रक्रिया आहे, ज्याच्यामध्ये ज्याला गरज असेल तो माणूस तिथं अर्ज करू शकतो, मागणी करू शकतो. याला जाती अंगाने न बघता बाबा एक सामाजिक समतोल राखण्याच्या दृष्टीनं बघितलं गेलं पाहिजे. ओके. तर मग तुमच्या म्हणण्याप्रमाणे संविधानामध्ये घटनेद्वारे जे काही आरक्षण दिलं गेलंय ते कोणाला दिलं, किती दिलं आणि कशा पद्धतीने दिलं गेलं होतं? आरक्षणाची जी तरतूद आहे ती लक्षात घ्या की पहिली तर घटना ज्यावेळी स्थापन झाली त्यावेळी फक्त नोकरीमध्ये आरक्षण होतं 16(4) खाली. त्यानंतर पहिली घटना दुरुस्ती होऊन शिक्षणामध्ये आरक्षणाची तरतूद झाली. आरक्षण हे द्यायचं कुठं हे जर 15(4) आणि 16(4) खाली निर्धारित केलं असेल तरी कसं द्यायचं याच्यासाठी कलम 340 नुसार सर्वेक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि कुणाचं सर्वेक्षण करायचं तर 341 खाली शेड्यूल कास्ट आणि 341 खाली शेड्यूल ट्राईब्स आणि 342 खाली शेड्यूल कास्ट या समूहांना आरक्षण देण्याची तरतूद आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की घटनेच्या मूळ संकल्पनेमध्ये ओबीसी आरक्षणाची कुठेही तरतूद नव्हती. इंदिरा साहनीच्या खटल्यानंतर राज्यात ज्या लोकांना आरक्षण लागू आहे त्याच लोकांना केंद्रीय संस्थांमध्ये आरक्षण असावं असा एक युक्तिवाद पुढे आला आणि सामाजिक समतोलासाठी तो कोर्टाने स्वीकारला. परंतु 2018ला 102वी घटना दुरुस्ती होण्याच्या पूर्वी घटनेच्या मूळ संकल्पनेमध्ये कुठेही ओबीसी आरक्षणाची तरतूद नाहीये. घटनेमध्ये स्पष्ट जे दिसून येतं त्यानुसार 15(4) 16(4) खाली शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देता येतं. कोणाला देता येतं तर 340 खाली ज्यांचं सर्वेक्षण झाले त्यांना ते आरक्षण देता येतं. आणि सर्वेक्षण कोणाचं करायचं आहे तर 341 खाली शेड्यूल ट्राईब्सचं आणि 342 खाली शेड्यूल कास्टचं. आणि 2018ला जी 102वी घटना दुरुस्ती झाली त्यानंतर 102व्या घटना दुरुस्तीनं ओबीसींना खऱ्या अर्थानं संविधानिक संरक्षण मिळालं. पण ते संरक्षण मिळत असताना
इंदिरा साहनीनं केलेल्या सगळ्या तरतुदी फेल होऊन आता 102व्या घटनादुरुस्तीनुसार त्यांचं फेर सर्वेक्षण होणं आवश्यक आहे. ओके, म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे जेव्हा केव्हा एखाद्या जातीला किंवा एखाद्या समूहाला आरक्षण दिलं जातं तर ते किती वर्षासाठी दिलं जातं आणि किती वर्षानंतर ते रिव्ह्यू केलं पाहिजे? रिव्ह्यूच्या बाबतीमध्ये घटनेत परत त्यात 2 मतप्रवाह आहेत. 243 खाली राजकीय आरक्षण जे आहे त्याच्यासाठीची असणारी प्रक्रिया वेगळी आणि सामाजिक आरक्षणासाठी असणारी प्रक्रिया वेगळी. शिक्षण आणि नोकरीमध्ये जे आरक्षण दिलेलं आहे त्याला कुठलीही कालमर्यादा निश्चित नाहीये, परंतु राजकीय जे आरक्षण दिले ते 10 वर्षांना फेरसर्वेक्षण करायची घटनेतच तरतूद आहे की ते प्रत्येक 10 वर्षांना रिवोक केलं पाहिजे, कारण त्या आरक्षणाला 10 वर्षासाठीच राजकीय आरक्षण दिलं गेलं होतं. परंतु जोपर्यंत सरकारनं वाटलं नाही की बाबा यांना अजून प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, त्यामुळे प्रत्येक 10 वर्षांनंतर त्याला एक्सटेंड करून 20-30 असं वाढवत जातंय. आता राजकीय आरक्षणाचं धोरण हे सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणाला लागू होत नाही, कारण तो भाग वेगळा आहे आणि ह्याची गरज वेगळी आहे. मग यामुळं त्या ह्याच्यासाठी कुठलीही घटनेमध्ये तरतूद नाही आहे की हे आरक्षण किती वर्षासाठी चालावं. परंतु इंदिरा साहनीचा जो खटला आला त्यामध्ये 5 वर्षानंतर रिव्ह्यू करायची त्याच्यामध्ये एक मागणी केली गेली, जेणेकरून आरक्षणाचा लाभ घेऊन जो समाज प्रगत झालाय त्यानं त्या प्रवाहातनं बाहेर पडून खुल्या प्रवर्गात स्पर्धा केली पाहिजे आणि जो खरोखर गरजू आहे त्या गरजूला न्याय मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी फेर सर्वेक्षण करण्याची एक संकल्पना इंदिरा साहनीमधून मांडली गेली आणि त्यानंतर जे कायदे बनले म्हणजे नॅशनल बॅकवर्ड कमिशन ऍक्ट 1993 असेल किंवा महाराष्ट्र सरकारचा राज्य मागासवर्गीय आयोग कायदा असेल, या कायद्यामध्ये प्रत्येकी 10 वर्षांना फेर सर्वेक्षणाची तरतूद करण्यात आली जी सरकारवर बंधनकारक आहे. ते केली जाते का नाही केली जात? ती केली जात नाही. ओके, ती केली जात नाहीये. ठीक आहे, आपण त्याच्यावरती नंतर बोलूयात. मग आता आपण महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊ की मराठा समाजाला आरक्षणाची गरज का भासायला लागली? मराठा समाज शेतीप्रधान समाज जरी असला तरी यामध्ये गल्लत केली जाते की मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागास झाला म्हणून आरक्षण मागतोय, पण खरी वस्तुस्थिती ती नाहीये. 25 ऑगस्ट 1991 सरकारने एक जी आर काढला की ज्याच्यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा खुल्या प्रवर्गात गुणवत्तेच्या आधारे विचार केला जाईल. म्हणजे मागासवर्गीय समूहातनं ज्याला जास्त मार्क पडतील त्याला ओपनमध्ये घ्यायचं. 1989 साली मंडल आयोग अस्तित्वात आला होता. त्या आयोगानुसार आरक्षण द्यायची ओबीसीना प्रक्रिया चालू झाली होती. म्हणजे ओबीसी आरक्षण देताना जे निष्कर्ष मांडले किंवा जो सिद्धांत मांडला गेला त्यामध्ये सरकारची भूमिका अशी होती की हे लोक एकदम असे दबलेले आहेत की हे खुल्या प्रवर्गात स्पर्धा करू शकत नाहीत आणि यांना सामाजिक समतोल राखण्यासाठी यांना आरक्षण दिलं पाहिजे. त्यानंतरच 2 वर्षांना महाराष्ट्र सरकारचा एक निर्णय आला की गुणवत्तेच्या आधारे त्यांना ओपनमध्ये जागा द्या. यामुळं तत्कालीन परिस्थितीमध्ये काय फरक पडला नसला तरी 2004 नंतर एक अशी फेज तयार झाली की मागास समूहाने मागास जागा पण घ्यायच्या आणि गुणवत्तेच्या आधारे ओपनच्या पण जागा घ्यायचा. याच्यामुळं सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना शैक्षणिक जे काही अधिकार होते किंवा शासकीय सेवेतले जे अधिकार आहेत याच्यावर अतिक्रमण व्हायला लागलं आणि याचा कुठं तर राग मराठा तरुणांच्या आणि त्यांच्या पालकांच्या तयार व्हायला लागला. याच्यात एक छोटंसंच उदाहरण देऊन मी हे करतो तुम्हाला की समजा 200 मार्काचा पेपर असेल तर त्याच्यामध्ये 190चा ओपनचा कट ऑफ लागतोय आणि 189 मार्कवाला मराठा विद्यार्थी बाहेर पडतोय. बरोबर. जोपर्यंत ओपन म्हणून विचार करत असतोय तोपर्यंत त्याच्या डोक्यात एकच गोष्ट असते की मी एका मार्कानं माझी पोस्ट गेली, मी 1 मार्क पडला असतं तर मला ती जागा मिळाली असती. परंतु तो ज्यावेळी खाली येतोय त्यावेळी ओबीसी मध्ये एखादा विद्यार्थी 140 वाला असतोय, 160 वाला असतोय, SC/ST मधला एखादा 150-155च्या रेंजचा असतोय. त्यावेळी खरा प्रश्न तयार होतो की तुम्ही 1 मार्क कमी म्हणून गुणवत्तेच्या नावाखाली त्याला बाहेर काढलं, परंतु दुसऱ्या प्रवर्गातनं निवडी देत असताना तुम्ही त्याला 20, 25, 30 मार्क कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना तिथं घेतलं. म्हणजे इंदिरा साहनीचा जरी विचार केला तर गुणवत्ता ही एका विशिष्ट प्रवर्गासाठी अस्तित्वात असली नाही पाहिजे. आरक्षण देत असताना बाबासाहेबांनी सुद्धा स्पष्ट सांगितलेलं होतं की या लोकांना प्रतिनिधित्व देत असताना कलम 335 नुसार जी गुणवत्तेचं धोरण आहे त्याच्याशी कुठलीही तडजोड करायची नाही. म्हणजे सिलेक्शनसाठी त्यांना त्यांच्या प्रवर्गात गुणवत्ता सिद्ध करायची आहे. मग त्यानंतरच्या काही केसेसमध्ये इमोशनल बॅकग्राऊंडवर किंवा सरकार पक्षाकडून योग्य बाजूनं मांडल्यामुळे काही निकालामध्ये कमी गुणवाले विद्यार्थी घ्या असा निष्कर्ष झाला. मग ह्याच्यामधनं जो राजकीय आणि कायदेशीर चुकामुळं जे काही असमतोल तयार झाला त्याचा उद्रेक आरक्षणाच्या मागणीत झाला. मग एक प्रवाह असा तयार झाला की ओपन मधून जर आपल्याला मिळणार नसेल
किंवा ओपनमधनं आपल्याला आपले अधिकार मिळणार नसतील तर मग आरक्षण हाच आपल्या समोर पर्याय आहे, ही मानसिकता तयार झाल्यामुळे ही आरक्षणाचा लढा तयार झाला. ओके, म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की एखादा विद्यार्थी ओबीसी मधून पण अप्लाय केल्यानंतर त्याच्या गुणवत्तेनुसार त्याला ओबीसी मधून पण सिलेक्शन केलं जाईल आणि ओपन मधून पण केलं जाईल. तर ह्या गोष्टीचा कुठेतरी दुरुपयोग केला जातोय, म्हणून मराठा समाज जास्त अग्रेसिव्ह झालेला आहे. तर मग मराठा असे बरेच समाजाचे प्रश्न आहेत. ओके, आता मला याच्यात आणखीन एक तुम्हाला असं विचारायचं आहे की समजा आता ओबीसी मध्ये आरक्षण मिळतं म्हणजे ते राज्यासाठी असतं का देशासाठी असतं? कारण त्यात पण वेगवेगळे प्रकार आहेत. एक आपण असं म्हणतो की राजकीय आहे, सामाजिक आहे, शैक्षणिक आहे, जसं तुम्ही मगाशी सांगितलं. तसं मला असं विचारायचं आहे की समजा आता ओबीसी मधून आपण मराठा समाज हा ओबीसी मधून आरक्षण मागतोय, तर ओबीसी मधूनच का मागतोय, त्याचं कारण काय? ओबीसी यादीमध्ये समावेश झाल्यानंतर त्याचा डायरेक्ट राज्याची यादी सेंट्रल कंटिन्यू करत असते. म्हणजे महाराष्ट्रात एक फ्रॉड जर सोडला 9 ऑगस्ट 1995 युती सरकारच्या काळात इंदिरा साहनीचा जो निकाल आला त्या निकालात आणि तत्कालीन सरकारनं त्यावेळी जे 13 ऑगस्ट 1990 साली एक शासन निर्णय काढून ओबीसीना आरक्षण द्यायचा जो निर्णय घेतला होता त्यामध्ये गोष्ट स्पष्टपणे सांगितली होती की राज्याच्या यादीमध्ये म्हणजे राज्यातील इतर मागासवर्गाच्या यादीमध्ये आणि केंद्र सरकारच्या इतर मागासवर्गीयांच्या यादीमध्ये ज्या जाती कॉमन आहेत त्यांनाच आरक्षण द्यायचं. ओके, परंतु 9 ऑगस्ट 1995 तत्कालीन युती सरकारने एक असा शासन निर्णय काढला की राज्याच्या यादीत नाहीत पण केंद्राच्या यादीत आहेत अशा जातींना सुद्धा राज्यात आरक्षण द्यायचं. आणि तिथं खऱ्या अर्थानं 100 ते 125 जातींची ज्या महाराष्ट्रात आजही अस्तित्वात नाहीयेत त्यांचं त्या यादीमध्ये समावेश झाला, फक्त राजकीय स्वार्थासाठी. हा, आता मग याच्यात काय होतंय की त्या राज्यात नसणाऱ्या लोकांचं इथं आरक्षण मिळणं म्हणजे एखादा परप्रांतीय येऊन इथं राहिला तर तो त्या आरक्षणाचा लाभ घेणार, तो ओबीसीवरच अन्यायकारक आहे. बरोबर आहे. मग याच्यामधनं जे सॅग्रिगेशन ऑफ मेरिट आणि लॉ झालेला आहे किंवा प्रत्येकासाठी पॉलिसी वेगळी जी झालेली आहे ही कुठेतरी एकत्रित करणं गरजेचं आहे. आणि म्हणून ओबीसी आरक्षणाची मागणी का, तर आता पूर्वी घटनेत तरतूद नव्हती पण आता घटनात्मक तरतूद झालेली आहे ओबीसी आरक्षणाची. मग जर आरक्षणाचे 3च प्रकार आहेत तर मग एससीबीसी बाहेरचा पर्याय देण्यापेक्षा आहे यातच 10% ऍडजस्ट करावं ओबीसी मध्ये. आणि ओबीसीचा फायदा काय की राज्यात एक आरक्षण वेगळं, केंद्रासाठी आरक्षण वेगळं. मग ओबीसीचं तसं नाही, तुम्ही राज्यात जर ओबीसी असाल, ओबीसी लिस्टमध्ये असाल तर तुम्ही सेंट्रल लिस्टमध्ये पण ओबीसीच आहे. आज इथं अवस्था काय आहे की राज्यात एससीबीसी आहे, केंद्रात ईडब्ल्यूएस आहे. मग ऍट अ टाइम ऑफ ऍडमिशन त्या विद्यार्थ्याला नेमकं कळत नाही की त्याला ईडब्ल्यूएसचं काढायचं आहे का एससीबीसीचं काढायचं आहे. मग त्याच्याकडे जर समजा पुरावा नसेल तर तो ईडब्ल्यूएस कडे जातोय, तो दाखला घेतोय सेंट्रल लिस्टचा, इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला देतोय स्टेटच्या ऍडमिशनला. ऍडमिशन झाल्यानंतर 6 महिन्यानंतर सीटीसीएल त्याला सांगते जो सेंट्रलचा दाखला तुझा चालणार नाही, तुझं ऍडमिशन कॅन्सल करतो. मग हे जे कन्फ्युजन होतंय क्रिएट, याच्यासाठी एक व्यवस्था आहे, ती व्यवस्था प्रॉपरली इम्प्लिमेंट झाली पाहिजे. आणि जर ओबीसी हे सेंट्रल आणि स्टेटला एकच आहे तर वेगवेगळ्या आरक्षणाची गरज काय? आम्ही जर बॅकवर्ड ठरलो तर ओबीसीतच घालायला पाहिजे. तुम्ही वेगळा प्रवर्ग कसं करू शकता? आयोगानं तर कुठे शिफारशीमध्ये तसं म्हटलेलं नाहीये. बरोबर आहे. आयोगानं फक्त सांगितलंय की हा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आणि त्याला आरक्षण दिलं गेलं पाहिजे. आयोगाच्या अहवालामध्ये कुठेही म्हणलेलं नाही की अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करतोय म्हणून 50%च्या वर आरक्षण द्या. मग शिफारसी बाहेर जाऊन या गोष्टी ज्या केल्या जातात त्यामुळे आपली मागणी आहे की बेकायदा गोष्टी करण्यापेक्षा जे कायदेशीर अधिकार आहेत त्या अधिकारात आम्हाला बसवून आरक्षण द्या. मला आता तुम्हाला असं विचारायचं आहे की मॅक्झिमम या ठिकाणी असं कन्फ्युजन आहे खूप मोठ्या प्रमाणात की गव्हर्नमेंटने आम्हाला ईडब्ल्यूएस काढलं आणि एससीबीसी दिलं, 10% दिलं, आपली 10% पाहिजे 10% मिळालं. पण मला इथं थोडंसं व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगा की ईडब्ल्यूएस होतं तेव्हा मराठ्यांना काय सुविधा मिळत होत्या आणि आता एससीबीसी दिल्यामुळे काय मिळतंय किंवा काय गेलंय? सुविधांमध्ये काहीच फरक नाहीये. म्हणजे 2017 साली ज्यावेळी मराठा क्रांती मोर्चे निघत होते त्यावेळी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना आणि पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या 2 योजना सरकारकडून तयार करण्यात आल्या. ज्या पूर्वी ईबीसी म्हणून मिळत होत्या त्यांना फक्त एक नाव देऊन त्या मराठा नेत्यांची नावं देऊन त्या योजना चालू केल्या. आता त्या योजना चालू केल्यानंतर मराठा आरक्षण मिळाल्यावर मराठा आरक्षणासाठी ते जी आर लागू केले. मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर एक 4 महिन्यानंतर ईडब्ल्यूएस आरक्षण लागू झालं, त्यामुळं त्याच योजना ईडब्ल्यूएसला पण लागू केल्या. त्यामुळे ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या आणि एससीबीसीच्या योजनात असा फरक काय नाहीये, दोन्ही सेमच आहेत. फक्त प्रॉब्लेम काय येतोय की मराठा समाजाच्या बाबतीत ज्यावेळी मराठा आरक्षणाचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आला
त्याचं सूत्र ठरवत असताना कोर्टानं आकडेमोड करताना काही चुकीच्या पद्धतीनं मांडणी केली आणि त्यात गैरसमज होऊन तो निकाल विरोधात गेला. आता महाराष्ट्रात काय आहे, 34% ओबीसीना 32% आरक्षण आणि 32% मराठा समाजाला 10% आरक्षण. ओके, मग घटनेप्रमाणे त्यांना किती मिळायला पाहिजे? मग घटनेमध्ये आरक्षण किती द्यायचं हे निश्चित नाहीये. निश्चित नाहीये. कोर्टाने सांगितलेलं की पुरेसं प्रतिनिधित्व द्या. म्हणजे घटनेत तरतूद तशी ॲडेक्वेट रिप्रेझेंटेशन इन ओपिनियन ऑफ स्टेट, म्हणजे राज्य सरकारच्या दृष्टीनं बाबा यांना अपुरं प्रतिनिधित्व आहे असं सरकारचं धारणा झाल्यानंतर ते देता येते. बरोबर आहे. आता 34% समाजाला तुम्ही 32% आरक्षण देताय आणि 32% मराठा समाजाला 10% आरक्षण देताय. मग आपलं म्हणणं काय आहे की तुम्ही एक तर ते 32% आम्हाला 32%ला 10% आरक्षण दिले, म्हणजे आमच्या पॉप्युलेशनच्या 1/3 तुम्ही आम्हाला आरक्षण द्यायला लागलं. मग 34%च्या 1/3 केल्यानंतर 12-13% जे मिळते ते त्यांना मिळालं पाहिजे. एकाच मागास वर्गातल्या एकाच कक्षेतल्या जातींना तुम्ही एकाच एक भूमिका नाही ना घेऊ शकत. मग तुम्ही जर आम्हाला 1/3 दिले तर ओबीसीना पण 1/3 दिलं पाहिजे. मग 1/3 त्यांना दिल्यानंतर 32% आरक्षणाचं प्रपोर्शन हे 12 ते 11% वर येईल, जास्तीत जास्त 14-15% वर जाईल. 15% नंतर सुद्धा 16% राहते, त्यामध्ये 10% मराठा समाज इन्क्लूड केला ओबीसी मध्ये तर तो समावेश सहज शक्य आहे. दुसरा तुमचा मेन मुद्दा होता की एससीबीसी आरक्षण फायदा काय तोटा काय. 32% समाजाच्या कक्षेमध्ये जर समाज ओबीसी म्हणून गेला तर त्याला ओपन मध्ये मेरिटवर यायचा स्कोप जास्त आहे. म्हणजे त्या 10% तर जागा मिळणारच आहेत. बरोबर. पण वरच्या ज्या 38% जागा ओपनसाठी राहणार आहेत ईडब्ल्यू सोडून, त्या 10% मधल्या 38 मधल्या किमान 10% जागा मराठा समाजाला मिळू शकत होत्या ओपन म्हणून मेरिटवर. आता प्रॉब्लेम काय झाला की ओपन मध्ये ज्या जागा 10 मिळतात तुम्हाला गुणवत्तेवर, त्याच तुम्हाला आरक्षण म्हणून दिल्या. आता आरक्षण त्याच 10 जागा दिल्यामुळे प्रॉब्लेम काय झाला, 32% समाज ह्यो 10% रिप्रेझेंटेशनवर रिस्ट्रिक्ट झाला. जे पूर्वी ईडब्ल्यूएस असताना काय व्हायचं की बाबा ईडब्ल्यूएस मधल्या एक 7-8 जागा आणि ओपन मधल्या एक 10 जागा, म्हणजे 14-15 जागापर्यंत आपण खेळायचो. बरोबर आहे. आज त्या ईडब्ल्यूएसच्या बेनिफिशरी जागा पण गेल्या आणि ज्या ओपन मधल्या होत्या तेवढ्याच 10% जागावर रिस्ट्रिक्ट झालं. म्हणजे 32% समाज ज्याचं प्रतिनिधित्व सुक्रे आयोगानुसार 9%, गायकवाड आयोगासमोर 18% हे सिद्ध झालेलं आहे. म्हणजे बॅकलॉग 12%चा भरून काढायसाठी आरक्षण दिलं 2018 पासून. पण आजची वस्तुस्थिती अशी आहे की हे एससीबीसी आरक्षण बॅकलॉग कमी करणार नाही, तर 10% प्रत्येक वर्षी 12% बॅकलॉग घेऊन जाणार हे आरक्षण आहे. त्यामुळे या आरक्षणाचा उपयोग नाही. हो. आणि याच्यामध्ये दुसरा एक विषय असा होतोय की तुमचं ओबीसी म्हणजे जो मेन प्रॉब्लेम आहे तो ओबीसी मध्ये किती जाती येतात? 384 लिस्ट आहे, आता ती वाढून 500-550 पर्यंत झाल्या उपजाती वगैरे मिळून. पण तेवढ्या जातींसाठी म्हणजे तेवढ्या जातींच्या समूहासाठी आपण 34% आरक्षण दिले असं म्हणतोय. पण फक्त मराठा समाज जर त्यात इन्क्लूड झाला तर डायरेक्ट 32% इन्क्लूड होते. मग त्यांचं जे प्रमाण आहे ते कमी होईल असं वाटत नाही तुम्हाला? मुळात प्रमाण कुणाचा काय फरक पडत नसतोय. प्रत्येकाला एक ठरलेली स्पेस आहे. आता 32% समाजाला लोकसंख्येच्या 50% आरक्षण दिलं तर ते 16% होते. पण 34% लोकांना 32% आरक्षण आजपर्यंत मिळालेलं आहे. बरोबर आहे. मराठा समाज आत्ता ओबीसीत जाणार आहे, पण आज सुद्धा ओबीसीतल्या आणि व्हीजेएनटी मधल्या एक 12 ते 13 हातावर बोटावर मोजण्या एवढ्या जाती सोडल्या तर बाकीच्या जातींना आरक्षण मिळालेलंच नाहीये. ओके. म्हणजे मराठा समाज गेल्यावर नुकसान होणार आहे हे जे क्रिएट केलं जाते, मग आतापर्यंत नुकसान कोणामुळे झालं याचं संशोधन व्हायला पाहिजे. मूळ प्रश्न काय आहे की पर्सेंटेज जे ठरले त्याप्रमाणे जर धोरण आखलं गेलं तर एक पॉझिटिव्ह त्यातनं वे काय होईल की मराठा समाज, एक लक्षात घ्या, मराठा समाज वेगळा प्रवर्ग म्हणूनच ओबीसीत जाणार आहे. मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास ठरवलं गेले. त्यामुळे आरक्षण मिळताना फक्त शिक्षण आणि नोकरीतलंच आरक्षण मराठा समाजाला मिळणार आहे. मराठा समाजाची मागणी पण नाही आणि राजकीय आरक्षण मिळू सुद्धा शकत नाही, कारण त्याची प्रक्रिया वेगळी आहे, त्याला मागास ठरणं अभिप्रेत आहे. बरोबर. आता समजा जे 19% आरक्षण आहे त्यात सगळ्या जाती ओबीसीच्या जर एकत्र आल्या तर त्यांना 19% आरक्षण मिळेल, 10% मराठा समाजाला मिळेल. 19% लोकांना पॉलिटिकली, एज्युकेशनल आणि गव्हर्नमेंट सर्व्हिसेस सगळीच आरक्षण मिळतील. मराठा समाजाला फक्त शिक्षण आणि नोकरीतलं आरक्षण मिळेल. मराठा समाजाला राजकीय आरक्षण लागू असणार नाही. आता ह्याच्यावर वरच्या ज्या 48% जागा आहेत त्याच्यामध्ये मेरिटमध्ये सगळ्यांनाच स्कोप आहे. मग याला पर्याय जर असेल तर मग प्रत्येक वेळी ओबीसीतल्या काही ठराविक
जातींचं नुकसान होतंय किंवा ठराविक वर्गांना त्याचं नुकसान सोसावं लागणार आहे, म्हणून मराठा समाजाने किंवा ओबीसीतल्या छोट्या जातींनी नुकसान का सहन करायचं, याचा काहीतरी विचार होणार आहे का, हा खरा प्रश्न आहे. ओके. म्हणजे आज VJNT मध्ये NT मध्ये धनगर समाज ज्या कॅटेगरीत येतो त्या कॅटेगरीत जवळपास 30 जाती आहेत, पण तुम्हाला NT म्हटलं की फक्त धनगर आणि वंजारीच दिसतात. याचं कारण काय, तर त्या कॅटेगरीचं जे काय बेनिफिट आहे किंवा त्याच्या गरजेपेक्षा जास्त एक्सेसिव्ह जे काय प्रतिनिधित्व मिळायचं ते या जातींना मिळालेलं आहे. मग या जातींचा फायदा म्हणजेच ओबीसीचा फायदा हा भ्रम पहिला दूर झाला पाहिजे. आणि बाबा ठीक आहे, आम्हाला ओबीसीत घेणार नाही तर मग आतापर्यंत ओबीसीचं जे नुकसान झालं किंवा ओबीसीतल्या ज्या छोट्या जाती मागास राहिल्या या तुमच्यामुळे मागास राहिल्या ते यांनी छाती टोकून सांगितलं पाहिजे. आणि संविधान एक लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीकडे आपण जात म्हणून बघणं सोडून भारतीय म्हणून बघितलं पाहिजे. म्हणजे बाबासाहेबांचं नाव घ्यायचं, संविधानाच्या गोष्टी करायच्या आणि करताना मात्र त्या संविधानाने कायदाविरोधी सगळ्या गोष्टींचं समर्थन करायचं असं नाही ना चालणार. तुम्हाला जर संविधानानं रिस्ट्रिक्ट केले की तू ह्या स्टेजला गेल्यामुळे तुला इथं बसता येणार नाही तर त्याला बाहेर काढावंच लागेल. म्हणजे आज ओबीसी संघटनांनी 2 महिन्या मागेपूर्वी इलेक्शनच्या आधी JR काढून घेतला की ओबीसी प्रवर्गाची उत्पन्नाची अट काढून टाकून फक्त नॉन क्रिमिनलच्या आधारे त्यांना आरक्षण द्या. म्हणजे या देशातली कायदा व्यवस्था आणि राजकीय व्यवस्था किती पुचकट आहे आणि किती निकामी झाली आहे, एक छोटं उदाहरण आहे. आरक्षण देताना ज्यावेळी मागासले पण तपासलं जाते त्यावेळी त्याचं वार्षिक उत्पन्न दारिद्र्य रेषेच्या खाली असायला लागतं, पण ज्यावेळी तो मागास ठरतोय त्याला आरक्षण देताना त्याची आर्थिक मर्यादा काढून टाकायला लागतं. म्हणजे एक तर तुम्ही त्याला आरक्षण देण्यासाठी रिपोर्ट चुकीचा बनवलाय किंवा तुम्ही चुकीच्या पद्धतीनं समाजातल्या प्रगत लोकांना फायदा व्हावा म्हणून त्या आरक्षणाची क्रिमिलेअरची आर्थिक उत्पन्नाची मर्यादा वाढवायला लागलाय. मग ह्याच्यामध्ये जर धोरणात्मक निर्णय असा झाला की बाबा 1 लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न आहे अशा लोकांना आरक्षण जर मिळणार असेल किंवा 2 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या माणसाला आरक्षण मिळणार असेल तर तुम्ही 2 लाख उत्पन्न आहे तर 4 लाखापर्यंत त्याचं क्रिमिनल उत्पन्नाची अट ठेवा आणि त्या माणसाला 100% सगळं बेनिफिट देऊन टाका ना. जो माणूस 12 लाख रुपये महिना वार्षिक कमवतोय तो त्याच्या पोरांना चांगल्या पद्धतीनं कमवू शकतो, सरकारने त्याच्या पोरांची जबाबदारी घ्यायची गरज नाहीये. पण ज्याचं खरोखर उत्पन्न 2 लाखापेक्षा कमी आहे त्याला जर 100% बेनिफिट दिलं तर तो मुख्य प्रवाहात लवकर येईल ना. बरोबर आहे. आणि एवढं बेनिफिट घेऊन जर तो स्टेबल झाला तर उद्या तो ऑटोमॅटिकली त्या फ्रेम मधनं बाहेर पडणार आहे आणि दुसऱ्या माणसाला तुम्हाला मदत करता येणार आहे. मग हे प्रत्येक गोष्टीत कसं झालंय, मराठ्यांनी म्हणायचं ब्राह्मण वाईट आहेत, ब्राह्मणांनी सांगायचं मराठी वाईट आहेत. वाईट कोणच नाहीत, वाईट राजकारण्यांनी ठराविक लोकांची मेंटॅलिटी. जर 100% संविधान इम्प्लिमेंट करायचं ठरवलं आणि प्रत्येकाने एक्सेप्ट केलं की बाबा मी इथं पात्र नाहीये, मी इथं गेलं नाही पाहिजे, तर ते होऊ शकते. पण मानवी स्वभाव आहे, सगळ्याला फुकट पाहिजे, त्याला काय इलाज नाहीये. प्रत्येकाला वाटते मलाच मिळलं पाहिजे, त्याला काय इलाज नाहीये. त्याच्यात राजकीय स्वार्थ पण आहे. आता मला असं विचारायचं तुम्हाला की जे आत्तापर्यंत म्हणजे स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत जे काही आरक्षण दिलं गेलंय, आरक्षण ज्या ज्या समाजाने उपभोगलंय, आपण उपभोगलंय असं म्हणूयात, खरंच त्यांच्यामध्ये काही बदल झालाय का किंवा किती फरक पडलाय, त्याचा आरक्षणाचा खरंच फायदा होतोय का, काय वाटतं? आरक्षणानं सगळा समाज बदलला असं तर कोणाचं चिन्ह नाहीये. म्हणजे आपण आज आपले काही दलित बांधवांचं बघा किंवा ओबीसीतलं म्हणा. आता ओबीसीत मध्ये 350 जाती आहेत, पण आपल्याला ओबीसी म्हणलं की 15 ते 20 जातीच्या वर 16व्या जातीचं नाव आठवत नाही. बरं, हे ओबीसी नेते समाजामध्ये ज्यांचं नाव घेतात. आता मध्यंतरी मी लक्ष्मण हाकेंच्या वॉलवर एक व्हिडिओ बघितलेला, पात्रवट समाजाचा माणूस चिन्ह हातोडा घेऊन हे करायला लागलाय ते करायलाय, सगळं ठीक आहे पब्लिसिटीसाठी. ते ज्या गावात गेले त्या डालगावमध्ये आज पण धनगर समाजाचं जास्त प्राबल्य आहे, तिथं पंचायत समिती सदस्य किंवा हे असं होतं. असं एखादं उदाहरण कुठल्या पण धनगर, माळी, वंजारी, कुणबी जातीच्या नेत्यानं सांगावं की त्या जातीचं तिथं प्राबल्य आहे आणि एक सामाजिक सुरक्षेच्या कारणासाठी त्यांनी एखाद्या नाभिक समाजातल्या माणसाला, कुंभाराला, पात्रवाटाला तिथं तिकीट देऊन राजकीय प्रतिनिधित्व दिले किंवा स्वतःच्या अधिकारात बाबा आपल्याला नाही, आपण आपल्या पोराला कॅपेबल आहे, आपण शिकवू शकतोय, आपण त्या गरीब पोराला आरक्षणाचा आपल्याच प्रवर्गातला छोट्या जातीतला त्याला न्याय देऊया, कुठलाच माणूस घेत नाही. बरोबर, हे फक्त बोलायच्या गोष्टी आहेत. 18 पगड जाती, 18 ओळतेदार, बळुतेदार, प्रत्येकाला त्यांच्या माध्यमातून स्वतःला कुठतरी नेता म्हणून प्रोजेक्ट करायचं असते आणि ज्याच्यात कॅपॅसिटी असते तो त्या लेवलला जातोयच. बरोबर आहे. मग प्रश्न असा आहे की खरोखर व्यवस्था बदलावी असं किती लोकांना वाटतं?